डाळी यांनाच पल्सेस असं म्हणतात आणि ह्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा असा भाग आहे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये कोणती ना कोणती डाळ असतेच। आयुर्वेदामध्ये तसेच आधुनिक शास्त्रामध्ये देखील डाळी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात। परंतु ह्या डाळींचे काय फायदे आहेत, कोणती डाळ कोणी खावी, प्रकृतीनुसार कोणती डाळ कोणी खावी किंवा आजारानुसार कोणत्या आजारामध्ये कोणती डाळ खावी, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोणती डाळ खावी, शुक्रवर्धन करायचं असेल, शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर कोणती डाळ खावी, वाताचे आजार असतील तर कोणती डाळ खावी किंवा कोणती डाळ खाऊ नये, किंवा पर्टिक्युलरली प्रत्येक डाळीचे काय गुणधर्म आहेत, आपल्या शरीरासाठी काय त्याचे फायदे आहेत, किंवा कोणती डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम देखील होऊ शकतात, या सर्वांबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नाही। म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, डाळी हा प्रोटीनचा उत्तम असा सोर्स आहे आणि आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते। प्रोटीन हे आपल्या शरीराला आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंना मजबूती देण्यासाठी अतिशय आवश्यक असतात। शाकाहारी लोकांसाठी तर प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणजे ह्या सर्व डाळी। तसेच डाळी ह्या आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। जेव्हा आपण फोलासकट जर डाळीचं सेवन केलं तर यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारायला मदत होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते, रोजच्या रोज पोट साफ व्हायला मदत होते। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश करावा, कारण की डाळीमध्ये म्हणजे ज्या सालीसकट आपण डाळी खाल्ल्या तर त्यामध्ये फायबर्स देखील भरपूर असतात आणि डाळ खाल्ल्यामुळे बराच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते। म्हणून जे स्नॅकिंग मंचिंग असतं ते होत नाही, वारंवार खाणं न झाल्यामुळे वजन देखील वाढत नाही। त्यानंतरचा डाळी खाण्याचा फायदा म्हणजे आपले मधुमेह म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते। डाळी खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखर एकदम वाढत नाही, डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे। त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे, अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश करावा। डाळीमध्ये कुठल्याही प्रकारचं फॅट नाही, कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती नाही, त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी डाळींचं सेवन चांगलं ठरतं। त्यानंतर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहे, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहायला मदत होते। डाळींमध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला डाळींमध्ये फक्त प्रोटीन्स नाही तर कार्बोहायड्रेट्स आहे, मिनरल्स आहे, वेगवेगळे विटॅमिन्स आहे, वेगवेगळ्या डाळींचे वेगवेगळे फायदे आहेत। आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी ह्या डाळी अतिशय उपयुक्त ठरतात। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की कोणती डाळ खाल्ल्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होतात, तर कोणती डाळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान देखील होऊ शकतं, कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी कोणत्या डाळीचं सेवन करावं, ऋतूनुसार कोणत्या डाळीचं सेवन करावं, या सर्वांबद्दलची माहिती व्हिडिओच्या पुढे बघूयात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। द्विदल धान्य पल्सेस, ज्यांना आपण डाळी असं म्हणतो, त्यांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये देखील आला आहे। शिंबी धान्य वर्गामध्ये ह्या द्विदल धान्याचं वर्णन केलं आहे। बहुतेक डाळी ह्या वातुळ सांगितल्या आहेत, म्हणजे आपल्या शरीरातील वातदोष वाढणाऱ्या आहेत, गुणाने वृक्ष असतात, कषाय रसाच्या असतात, त्यामुळे विबंधकर ग्राही आहेत। म्हणून ज्या लोकांचं पोट साफ होत नाही, ज्यांना मलवष्टंभाचा त्रास असतो, अशा लोकांनी जास्त प्रमाणात डाळींचं सेवन करू नये। परंतु जर तुम्हाला डाळ खायचीच असेल तर ती योग्य पद्धतीने शिजवली तर तिचा त्रास होत नाही। व्हिडिओच्या पुढे आपण डाळ शिजवण्याची योग्य पद्धत काय आहे, जेणेकरून आपल्याला मलवष्टंभाचा त्रास होणार नाही, याबद्दल देखील माहिती सांगितली आहे। सर्वात प्रथम आपण मूग डाळीबद्दलची माहिती बघूयात। सर्व द्विदल धान्यामध्ये मूग डाळ ही सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे, पथ्यकर सांगितली आहे। मूग डाळीचा रस म्हणजे टेस्ट ही मधुर आणि थोडीशी कषाय सांगितली आहे। गुणाने ती लघु म्हणजे पचायला हलकी आहे, वृक्ष आहे, आपल्या शरीरात थोडा कोरडेपणा करणारी आहे। तिचं वीर्य हे शीत आहे आणि विपाक हा मधुर आहे। ती अल्पवातकर आहे,
परंतु त्रिदोष संतुलित करण्यासाठी सगळ्यात योग्य डाळ मूग डाळ समजली जाते, विशेषतः पित्तदोष आणि कफदोष कमी करण्यासाठी. परंतु तिने थोडासा वातदोष मात्र वाढू शकतो, परंतु योग्य पद्धतीने शिजवली तर वातदोष देखील नियंत्रणात येतो. आता आपण बघूयात की मूग डाळीचे आयुर्वेदानुसार काय काय फायदे सांगितले आहेत. मूग डाळ ही पचायला लघु सांगितली आहे, पचायला हलकी आहे. त्यामुळे आजारी व्यक्तींना, लहान मुलांना, वृद्धांना मूग डाळीचे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात. ज्या लोकांचे पचन मंदावले आहेत, भूक लागत नाही, अशा लोकांनी मूग डाळीचं सूप प्यावं. त्यामुळे पचन सुधारते, भूक वाढायला मदत होते. ज्या लोकांना त्वचेचे विकार आहेत, रक्तदुष्टीमुळे त्वचा विकार झाले आहेत, अशा लोकांसाठी देखील मूग डाळ ही पथ्यकर सांगितली आहे. रक्तशुद्धीसाठी, त्वचा विकारांसाठी फायदेशीर सांगितली आहे. ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे, अशा लोकांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मूग डाळीचा उपयोग करावा. मूग डाळीचं सूप प्यावं, कारण की ती पचायला हलकी आहे आणि मूग डाळ खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्याची जाणीव राहते, त्यामुळे वजन वाढत नाही. मूग डाळीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आहेत, त्यामुळे शरीराला ताकद देणारं आहे, पण जडपणा आणत नाही. मूग डाळ ही डिटॉक्ससाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. मूग डाळीची खिचडी तुम्ही खाऊ शकता किंवा सूप तयार करून घेऊ शकता. आयुर्वेदामधील पंचकर्मानंतर जे संसर्जन क्रम सांगितला आहे, त्यामध्ये मूग डाळीची सूप किंवा खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. आता आपण बघूयात की मूग डाळीमध्ये कोणते कोणते पोषक तत्वे आहेत. तर सगळ्यात पहिलं मेन म्हणजे प्रोटीन. मूग डाळीमध्ये प्रथिने भरपूर आहेत, त्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मूग डाळीत फायबर्स देखील भरपूर आहेत, त्यामुळे पचन सुधारते, गॅस कमी व्हायला मदत होते. कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. व्हिटॅमिन बी, B1, B2, B9, फॉलेट असल्यामुळे मेंदू आणि रक्तासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच वेगवेगळे मिनरल्स देखील आहेत, जसं की लोह आहे, त्यामुळे रक्त वाढायला मदत होते. मॅग्नेशियम आहे, त्यामुळे आपले स्नायू आणि नर्व्स यांना ताकद मिळते. पोटॅशियम असल्यामुळे आपला BP मेंटेन राहायला मदत होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. झिंक असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. मूग डाळीचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या आहारात समावेश करावा. सकाळच्या नाश्त्याला मुगाच्या डाळीचा चिला बनवू शकता. संध्याकाळी तुम्ही मुगाची खिचडी बनवू शकता किंवा मुगाची उसळ तयार करू शकता किंवा तुम्ही मुगाचं वरण देखील बनवू शकता किंवा मुगाचं सूप देखील आजारी व्यक्तींसाठी, म्हाताऱ्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे, भूक वाढवणारं आहे. आता आपण तूर डाळीबद्दल माहिती बघूयात. बऱ्याच जणांच्या घरामध्ये तूर डाळ, ज्याला कोणी अरहर डाळ देखील म्हणतात, तर ह्या डाळीचे काय गुणधर्म आहेत. तर तूर डाळीचा रस हा कषाय म्हणजे थोडासा तुरट आणि ती मधुर आहे. तिचे गुण सांगताना ती पचायला लघु सांगितली आहे, थोडीशी रुक्ष आहे. तिचं वीर्य शीत सांगितलं आहे, विपाक कटू सांगितलं आहे. आपल्या शरीरातील पित्तदोष वाढवणारी आहे, वात वाढवणारी आहे. तूर डाळीचे काय फायदे सांगितले आहेत. तर तूर डाळ ही आपले पचन सुधारायला उपयुक्त आहे. योग्य मसाल्यांसोबत घेतली तर तूर डाळ ही पचन सुधारायला मदत करते. आपल्या शरीराला ताकद देते, कारण की तिच्यामध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात आहे, म्हणून बऱ्याच जणांच्या घरामध्ये तूर डाळ बनवली जाते. तूर डाळीमध्ये फायबर्स असल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील तुम्ही तूर डाळीचं सेवन करावं, कारण की ती खाल्ल्यावर आपल्याला जास्त वेळ पोट भरलेल्याची जाणीव राहते, त्यामुळे मंचिंग होत नाही आणि वजन वाढत नाही. तूर डाळीमध्ये लोह असल्यामुळे रक्त वाढायला मदत होते. तूर डाळीतील प्रोटीन्स आपले स्नायूंना बळकटी देते, शरीराला बळकटी देते. फायबर्स असल्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. पोटॅशियम असल्यामुळे आपलं BP कंट्रोलमध्ये राहतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. मॅग्नेशियम असल्यामुळे स्नायू आणि नर्व्सला ताकद मिळते. फॉस्फरस असल्यामुळे हाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. लहान मुलांना जर लूज मोशन होत असतील तर तूर डाळ लोखंडी कढईमध्ये गरम करून उकळून घ्यावी आणि दिवसभर ती डाळ आपल्या लहान मुलांना द्यावी. लूज मोशन कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला ग्रहणी म्हणजे IBSची तक्रार असेल, समस्या असेल, तर तूर डाळ अतिशय उपयुक्त ठरते.
तूर डाळ बनवताना तूप जिऱ्याची फोडणी घालणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून वात दोष वाढणार नाही, तसेच पोट साफ व्हायला देखील मदत होते. परंतु तूर डाळ ही ॲसिडिटी निर्माण करणारी आहे, शीतपित्त वाढवणारी आहे, म्हणून यामध्ये अपत्यकर सांगितली आहे. ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो, शीतपित्त म्हणजे अंगावर गांधी येते, अशा लोकांनी तूर डाळीचं सेवन करू नये. तूर डाळीनंतर सगळ्यात चांगली डाळ म्हणजे मसूर डाळ. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो, अशा लोकांनी तूर डाळच्या ऐवजी मसूर डाळ खावी. मसूर डाळ ही गुणाने म्हणजे चवीला कषाय रसाची आहे, तुरट आहे, लघु आहे, पचायला हलकी आहे, वृक्षता निर्माण करणारी आहे. हिचं वीर्य हे उष्ण सांगितलं आहे, म्हणजे थोडंसं गरम आहे, आणि विपाक कटू सांगितलं आहे. आपल्या शरीरातील कफदोष कमी करते, वात बॅलन्समध्ये ठेवायला मदत करते, पित्त वाढू देत नाही. मसूर डाळ ही रक्तवर्धक आहे, कारण की हिच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे रक्त वाढवायचं असेल तर तुम्ही मसूर डाळीचं सेवन करावं. प्रथिनांचा चांगला सोर्स असल्यामुळे ताकद वाढवण्यासाठी मसूर डाळ खावी. तसेच पचन सुधारण्यासाठी देखील मसूर डाळ अतिशय उपयुक्त आहे. ग्राही असल्यामुळे गृहिणीवर देखील अतिशय उपयुक्त आहे. अतिसार झाल्यावर देखील मसूर डाळीचं कढण अतिशय उपयुक्त आहे. मसूर डाळ भिजू घालून ती ड्राय रोस्ट करावी, त्यानंतर तिचा उपयोग करावा. मसूर डाळ ही रक्तमूळ व्याधीवर देखील अतिशय उपयुक्त आहे. मसूर डाळीचं सूप आणि आंबट ताक यासाठी द्यावं. जर तुम्हाला नागिन झाली असेल तर नागिनवर मसूर डाळीचा लेप लावावा, त्यामुळे त्या ठिकाणची जळजळ, आग कमी व्हायला मदत होते. मुरमावर जर लेप लावला तर मुरम कमी व्हायला मदत होते. मसूर डाळ ही रक्तशुद्धीकर म्हणून सांगितली आहे. त्वचाविकारासाठी, त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. वर्ण्य म्हणजे आपल्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये मसूर डाळीचा उपयोग करावा. यासाठी तुम्ही आंबे हळद, चंदन, मायफळ आणि तव्यावर भाजून बारीक केलेली मसूर डाळ फेस पॅक तयार करण्यासाठी वापरावी. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारायला, तसेच चेहऱ्यावरील डाग कमी व्हायला मदत होते. वांगाचे डाग कमी व्हायला मदत होते. यानंतर प्रोटीनचा पॉवर सोर्स असलेली डाळ म्हणजे चना डाळ. यालाच आयुर्वेदामध्ये चणक नावाने उल्लेख आला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण चना डाळीचा उपयोग करत आलो आहोत. भजे असो, वडे असो, असे चविष्ट पदार्थ सगळेच जण आवडीने खातात. फक्त तिखट मीठवाले पदार्थच नाही तर गोड पदार्थ बनवण्यासाठी देखील चना डाळीचा उपयोग होतो. जसं की पुरणपोळी बनवण्यासाठी, तसेच बेसनाचे लाडू बनवण्यासाठी चना डाळीचा उपयोग होतो. चना डाळीचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदामध्ये तिचा रस हा कषाय म्हणजे थोडासा तुरट आणि मधुर सांगितला आहे. ती पचायला गुरू म्हणजे थोडीशी जड आहे, वृक्षता वाढवणारी आहे, तिचं वीर्य शीत आहे, थंड आहे, विपाक हा कटू सांगितला आहे. आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष कमी करते, परंतु वातदोष मात्र वाढू शकते. चना डाळ ही प्रोटीनचा पॉवर सोर्स आहे, म्हणून ज्या लोकांना ताकद, स्टॅमिना वाढवायचा आहे, अशा लोकांनी चना डाळीचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करावं. त्यामुळे थकवा देखील कमी होतो, शरीर मजबूत व्हायला मदत होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील जास्त फायबर्स असल्यामुळे तुम्ही ब्लॅक चण्याचा वापर करावा. त्यामुळे पोट भरल्याची जाणीव राहते, प्रोटीन्स मिळतात. चना डाळीमध्ये आयर्न आहे, त्यामुळे रक्त वाढण्याचं काम करते. फायबर्स आणि मिनरल्स असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचं आरोग्य सुधारते. झिंक आणि इतर पोषक तत्वांमुळे आपली इम्युनिटी वाढवायला मदत करते. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे मेंदूच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर योग्य मसाल्यांसोबत चना डाळ वापरली तर ती भूक वाढवते आणि पचन सुधारायला मदत करते. जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल, मेद कमी करायचं असेल तर डाळ भाजून मग वापरावी. त्यामुळे वजन वाढत नाही, वजन नियंत्रणात राहायला मदत होते. पुरणपोळी ही श्रमहर आणि पुंसत्वकर सांगितली आहे. यामध्ये गहू आणि चना डाळीचा उपयोग होतो, म्हणून ती आपले थकवा कमी करण्यासाठी. म्हणून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या सणानिमित्त पुरणपोळीचा बेत होतो. सर्दी किंवा नाक वाहत असेल तर तुम्ही फुटाणे खावे, त्यामुळे नाक वाहणं कमी होतं. त्यानंतरची डाळ उडीद डाळ, तिचा उल्लेख माश नावाने आला आहे. तिचा रस हा मधुर सांगितला आहे. ती गुरू म्हणजे पचायला जड आहे, स्निग्ध म्हणजे आपल्या शरीरात तेलकटपणा आणणारी आहे. तिचं वीर्य उष्ण आहे, गरम आहे, विपाक हा मधुर आहे. ती आपल्या शरीरातील पित्तदोष आणि कफदोष वाढवते, चरबी वाढवते, रक्तपित्त खराब करून रक्तपित्त वाढवू शकते. वातदोष कमी करण्यासाठी उडीद डाळ सगळ्यात उत्तम सांगितली आहे.
उडदाची डाळ ही कामोत्तेजक आहे, भूक वाढवणारी आहे, ऊर्जा देणारी आहे. थंडीच्या दिवसांमध्ये उडीद डाळ खाण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ सांगितला आहे. मूळ व्याध असल्यावर, फेशियल पाल्सी असेल किंवा डिसयुरिया असेल म्हणजे लघवी करताना त्रास होत असेल तर उडदाची डाळ अतिशय उपयुक्त ठरते. उडदाची डाळ ही जबरदस्त ताकद वाढवणारी आहे, स्नायूंना मजबूत करणारी आहे, कॅल्शियम मिनरल्स असल्यामुळे हाडांना मजबूत करणारी आहे, लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास उत्तम आहे. तसेच योग्य मात्रेत घेतलं तर हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं. दीर्घकाळ ऊर्जा टिकवण्यासाठी उपयुक्त आहे. पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांसाठी देखील शक्तिवर्धक आहे. वाटाण्याचे गुणधर्म सांगताना वाटाण्याचा रस हा मधुर, थोडासा कषाय म्हणजे तुरट आहे, पचायला गुरू आहे, जड आहे, वृक्ष आहे, गुणाने शीत आहे, थंड आहे, विपाक मधुर आहे. वाटाणे खाल्ल्यावर सगळ्यात जास्त वातुळ हा वाटाणा सांगितला आहे. गॅस होण्याची शक्यता जास्त असते. कफ आणि पित्त कमी करायला मदत करतो. वाटाणा हा ताकद वाढवणारा आहे, यामध्ये प्रथिनं भरपूर आहेत. हृदयासाठी देखील चांगला आहे, यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे BP मेंटेन राहतो, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. यामध्ये प्रोटीन्स भरपूर असल्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त मानलं जातं. यानंतर चवळी. चवळी ही छोटी असते, काही मोठी असते, लाल रंगाची, पांढऱ्या रंगाची असते. चवळी देखील अतिशय वातुळ सांगितली आहे, गुणाने वृक्ष आहे, पचायला जड आहे, मलकर आहे, मल वाढवणारी आहे. ज्या लोकांना मल प्रवृत्ती कमी होते अशा लोकांनी चवळी खावी, त्यामुळे मलवृद्धी करायला उपयुक्त आहे. चवळी बनवताना धने, जिरे, आले, लसूण असा मसाल्यांचा वापर करावा, त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. यानंतर कुळीथ. कुळीथ हे गुणाने उष्ण आहे, आम्लविपाकी आहे, रक्तपित्त प्रकोप करणारे आहे, कफवात कमी करणारे आहे. कुळीथ हे अख्खे खाऊ शकतो किंवा त्याचं पीठ बनवू शकतो, त्याचं पिठलं देखील बनवू शकतो. कुळीथ हे भेदन करणारं आहे, म्हणजे जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर ते स्टोन भेदन करून तोडून बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर कुळथाचा काढा म्हणजे सूप तयार करून ते तुम्ही घेऊ शकता. परंतु जास्त प्रमाणात जर तुम्ही कुळीथ खाल्लं तर शुक्रनाश होण्याचे चान्सेस असतात. कुळीथ हे श्वासहर म्हणजे दम्याचा त्रास कमी करण्यासाठी चांगले आहे, कासहर म्हणजे खोकला कमी करण्यासाठी, पिनस म्हणजे सर्दी कमी करण्यासाठी आणि अर्शहर म्हणजे मूळव्याध कमी करण्यासाठी चांगले आहे. यानंतर पावटा. पावटा हा पचायला जड आहे, गुरू आहे, वात वाढवणारा आहे, पित्त वाढवणारा आहे, ॲसिडिटी निर्माण करणारा आहे, मलावष्टंभ निर्माण करणारा आहे, रक्त दुष्ट करणारा आहे, कफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, आपल्या शरीरात विदाह निर्माण करणारा आहे, गुणाने सारक आहे, परंतु जास्त प्रमाणात घेतला तर दृष्टीनाश करणारा आहे, शुक्रनाश करणारा आहे. योग्य मात्रेत घेतला तर स्त्रियांसाठी स्तन्यवर्धक आहे. जर तुम्हाला लघवी कमी होत असेल तर लघवी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, कफ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, विषहर सांगितलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या डाळींचे महत्त्व बघितले, त्यांचे फायदे बघितले, गुणधर्म बघितले. व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण नेमकी डाळ कशी शिजवावी, कोणत्या ऋतूमध्ये कोणती डाळ खावी, कोणत्या प्रकृतीनुसार डाळ खावी याबद्दलची माहिती बघू. तेव्हा व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की पहा.